नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वर्षभर टिकणारा गरम मसाला. काही जण त्याला काळा मसाला सुद्धा म्हणतात. मसाला करण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते पाहून घेऊ. इथे घेतले मी अर्धा किलो धने, 20 ग्रॅम तेजपान, 20 ग्रॅम शेषफूल, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम सुंठ, 20 ग्रॅम रामपत्री, 20 ग्रॅम बाजा, काही जण याला चक्री फूल सुद्धा म्हणतो, 20 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम शहाजिरं, 15 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम कपूरचिनी, काही जण याला नाकेश्वर सुद्धा म्हणतात, 20 ग्रॅम विलायचीचे दाणे, 10 ग्रॅम जावित्री, 10 ग्रॅम बडीशोप, 20 ग्रॅम खसखस, 1 जायफळ व 6 मसाला विलायची. आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊ. मसाला करताना हात हमेशा कोरडे हवे, ओले नको, कारण आपण मसाला पूर्ण वर्षभर टिकवणार आहोत, तर त्यासाठी ही काळजी घ्यायलाच हवी. इथे मी धने उन्हात वाळवून निसून घेतले. आता आपण ते सर्वात आधी धने भाजून घेऊ. धने छान खमंग भाजून घ्यायचे. धने घेताना शक्यतोवर इंदुरी धने घ्यायचे. इंदुरी धने दिसायला पण छान दिसतात आणि वास सुद्धा खूप छान येतो. तुम्हाला गावरानी मिळाले तर गावरानी घ्या, पण मी शक्यतोवर इंदुरीच घेते. धने भाजत आले तसं छान वास सुटलाय. असे कमी गॅसवर भाजले धने की छान वास सुटतो आणि जळत सुद्धा नाही धने. आता मी धने काढून घेते. धन्यांचा छान वास सुटलाय. आपण त्याच कढईत आता तेजपान भाजून घेऊ. असं आपण सर्व साहित्य भाजल्याने त्याच्यात जो ओलसरपणा असतो दुकानातला तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे मसाला खूप छान टिकतो. तेजपान किती वाकस आहे. तेजपान भाजताना असं खालची वरती करायचं, ते एका हाताने लावून खालचं लगेच भाजलं गेलं. आता किती छान लगेच मोडतंय ते. आता आपण तेजपान सुद्धा काढून घेऊ. आता आपण त्याच कढईत शेषफूल भाजून घेऊ. काही जण शेषफूलला दगडी फूल सुद्धा म्हणतात. इथे आपलं शेषफूल सुद्धा भाजलं गेलं. आता आपण ते काढून घेऊ. इथे मी दालचिनी थोडी फोडून घेतली, म्हणजे ती छान भाजली जाईल. त्यातच आपण सुंठ टाकून घेऊ. ह्या मसाल्याची विलायची आपली ती पण टाकून घेऊ. दालचिनीचा असं छान वास सुटलाय घरामध्ये. किती छान भाजलेला. आता आपण काढून घेऊ. इथे आता आपण कमी गॅसवर खसखस भाजून घेऊ. खसखस अगदी कमी गॅसवर भाजायची, कारण ती लगेच जळते. छान आवाज. आपण खसखस सुद्धा लगेच काढून घेऊ. त्यात आता आपण शहाजिरं भाजून घेऊ.
तेलमध्येच भाजलं गेलं, आपण ते सुद्धा काढून घेऊ. यातच आता आपण शोप टाकून घेऊ. हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता. आम्ही तर मसाली भाजी असो, शेंगदाणे काढून वाटून कोरड्या भाज्यांना, सगळ्या भाज्यांना हा मसाला वापरतो. इथे आता आपण शोप काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आता आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आता हा भाज्या टाकून घेऊ. तेल भाज्या भाजून झाला आपला. आपण तेलाच्या वस्तू वेगळ्या भांड्यात काढणार आहोत. त्यातच आता काळी मिरी टाकून घेणार आहोत. छान मिरी सुद्धा खरपूस भाजून घ्या. पहा मिरी किती छान फुलली. मिरी अंगावर उडते याची काळजी घ्याल. ती उडायला लागली. आता आपण मिरी सुद्धा काढून घेऊ. त्यातच आता आपण विलायची टाकून घेऊ. विलायचीचे दाणे, आपण आता विलायचीचे दाणे सुद्धा काढून घेऊ. ते सुद्धा उडायला लागले. आपण त्यात अजून थोडं तेल टाकून घेऊ. त्यामध्ये ही कपूर चणे टाकून घेऊ. प्रत्येक साहित्य भाजलं गेलं की ते फुटायला लागतं आणि छान असं फुलल्यासारखं होतं ते तेलामध्ये. आता आपली कपूर चणे किती छान फुलली. आता आपण ती सुद्धा काढून घेऊ. हा कसा छान आवाज येतोय त्याचा. त्यातच आता आपण लवंग भाजून घेणार आहोत. आपली लवंग सुद्धा भाजून झाली. आता आपण ती सुद्धा काढून घेऊ. लवंगचा सुद्धा कसा आवाज येतोय फुटल्याचा. आता त्यात आपण रामपत्री आणि जावित्री भाजून घेऊ. पहा कसा आवाज येतोय छान. म्हणजे आता आपली रामपत्री आणि जायपत्री भाजली गेली. आता आपण त्याला पण काढून घेऊ. त्या गरम कढईत जायफळ टाकून घेणार आहे मी इथे. हे सर्व साहित्य भाजून घेतलं. तुमच्याकडे आता हे सर्व साहित्य थंड झालं. तुमच्याकडे जर गिरणी असेल तर तुम्ही हे साहित्य गिरणीवरून दळून आणा. पण मी आता घरीच करून घेते. हा इथे मी हे मिक्स केलेलं सर्व साहित्य मिक्सरवर बारीक करून घेते. मी मिक्सरवर बारीक करून घेतलं. आता आपण ते गाळणीने गाळून घेऊ म्हणजे जाडसर वरती राहून जाईल. गाळणीने गाळताना गाळणी सुद्धा स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्याल. मी हे गाळणी आदल्याच दिवशी सगळे भांडे धुवून घेतले होते.
आता हे जे जाडसर राहिलं आपण ते पुन्हा बारीक करून घेऊ. अशाच प्रकारे आता मी मिरे आणि ते सुद्धा बारीक करून घेतलं. मसाला छान भाजला गेलेला असला की बारीक करायला काहीच वेळ लागत नाही. आता मी हे जाडसर सुद्धा बारीक करून घेते. इथे मी धने सुद्धा बारीक करून घेतले. आता आपण ते सुद्धा गाळून घेऊ. मी आता हे वरचं जाडसर राहिलेलं सुद्धा बारीक करून घेते आणि अशाच प्रकारे सर्व धने बारीक करून घेते. मी इथं सर्व धने मिक्सरवर बारीक करून घेतले. हे थोडस जाडसर निघालं ते आपण रोजच्या भाजीला वापरून घेऊ. यामध्ये आता मी हिंग टाकून घेते. हिंगामुळे मसाला जास्त दिवस टिकतो सुद्धा, त्याला आळजाळ काही लागत नाही आणि वास सुद्धा खूप छान राहतो. इथे घेतली मी दळलेली बारीक हळद 1 चमचा. हळद मी गिरणीवरूनच दळून आणलेली आहे. आपण आता सर्व मसाला एकजीव करून घेऊ. कलर सुद्धा किती छान दिसतोय आपला मसाल्याचा. आता आपण हा मसाला एकजीव होण्यासाठी अजून थोडं मिक्सरवर फिरवून घेऊ, म्हणजे मसाला छान एकजीव होऊन जाईल. माझी आई सुद्धा असाच मसाला करायची. हा मसाला करायला मी माझ्या आईकडूनच शिकले. मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं. कलर किती छान दिसतो आपल्या मसाल्याचा. मी अशाच प्रकारे सर्व मसाला फिरवून घेते. मिक्सरवर पुन्हा फिरवल्यामुळे मसाला छान एकजीव होऊन गेला. त्याचा कलर सुद्धा किती छान दिसतोय. हा मसाला वर्षभर आरामात टिकतो. यात आपण तीळ खोबरं टाकलेलं नसल्यामुळे याचा तेलाचा सुद्धा वास येत नाही जास्त. तयार झाला आपला पारंपरिक खानदेशी पद्धतीने गरम मसाला. मसाला कसा असावा तर आपल्याला बिल्डिंग मधल्या लोकांनी विचारायला हवं, तुम्ही गरम मसाला केला का? इतका छान वास सुटायला हवा. त्याच पद्धतीने इथे मी आज गरम मसाला केला आहे. तुम्हाला मी मसाल्याची ओळख सुद्धा करून दिलेली आहे. मसाला घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, म्हणजे मसाला छान टिकतो. मसाला थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. शक्यतोवर काचेची बरणी घ्यायची. त्याच्यामध्ये मसाला आरामात वर्षभर टिकतो. आणि आपल्याला वापरण्यासाठी छोट्या डब्यामध्ये मसाला काढून ठेवायचा. मसाल्याला कधी ओला हात लावायचा नाही. नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.